पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या। भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद। प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी। भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद। तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप। भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भूपाळीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या। महाराज म्हणतात की हे भगवंता, हे पांडुरंगा, माझ्या मनानं तुझे चरण पाहिलेत। माझं मन आता तुझ्या चरणावर स्थिर झालंय। मग ते तिथून पुढे कुठं धावेल म्हणले? कुठे धावणार नाही, तुझ्या चरणावरच कायमचं स्थिर राहील। आणि मनुष्याच्या मनानं भगवंताचे चरण पाहणं आणि चरणावर कायमचं स्थिरावणं यालाच म्हणतात मन परमात्म स्वरूप बनणं। मन परमात्म स्वरूप बनणं। भगवंताचे चरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे। आणि म्हणून मन भगवंताच्या चरणावर स्थिरावणं म्हणजेच मन परमात्म स्वरूप बनणं होय। आणि मन परमात्म स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो। आणि म्हणून भगवंत अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायात अर्थात ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत, तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेमधरी। सर्वत्र नमस्कारी मज एकाते। अर्जुना, तू तुझं मन मी कर, अर्थात परमात्म स्वरूप कर। तू मन हे मीची करी। अर्जुना, तू तुझं मन परमात्म स्वरूप कर। का बर? भगवंत अर्जुनाला असा उपदेश का करतात की अर्जुना, तू तुझं मन मी कर? याचं कारण असं आहे की कुठलीही गोष्ट, जी वस्तू जिथून निघते ती तिथेच परत आल्यानंतर कायमची स्थिरावत असते। उदाहरणार्थ, तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले, पिशवी घेतली, निघाले, गाडी पकडली, चला 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 पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय। दर्शन घेतलं, चला 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 गाडी पकडायची, गाडी पकडली, घरी आले, पिशवी टेकली, स्थिरावले। तुम्ही घरून निघले, दर्शन घेतलं पांडुरंगाचं, घरी आले, घरी आल्यावर कायमचं स्थिरावलं। जी वस्तू जिथून निघालीये ती तिथं परत आल्यानंतरच स्थिरावत असते, हा शास्त्र सिद्धांत आहे। जी वस्तू जिथून निघालीये ती तिथे परत आल्यावरच स्थिरावत असते, हा शास्त्र सिद्धांत आहे। याची साक्ष तुकोबाराय देत आहेत। महाराज लिहित आहेत, क्षराला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी। क्षराला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी। उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतलं जातं। ही वाफ आकाशात उंच जाते, तिचे ढग बनतात। कालांतराने या ढगाला थंड हवा लागली की पाऊस पडतो आणि हेच पावसाचं पाणी पुन्हा नद्याच्या माध्यमातून समुद्राला येऊन भेटतं आणि ते पाणी समुद्रात स्थिरावतं। समुद्राचं पाणी कुठून निघलंय? समुद्रापासून। परत येऊन कुठं मिळाले? समुद्रालाच, आणि स्थिरावले। पाणी समुद्रापासून निघाले, परत समुद्रालाच येऊन भेटले आणि स्थिरावले। याचा अर्थ जी वस्तू जिथून निघालीये ती तिथं परत आल्यानंतर स्थिरावत असते। आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत की क्षराला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी। अर्थात समुद्र एक प्रकारे स्वतःशी खेळत असतो।
तसं परमात्माही एक प्रकारे स्वतःशी खेळत असतो. परमात्माही एक प्रकारे स्वतःशी खेळत असतो. माणसाचं मन हे परमात्म्यापासून निघाले आणि ज्यावेळेस ते परत परमात्म्याला कायमचं येऊन भेटेल, त्याचा परमात्म्यात कायमचा लय होईल, तिथे त्याची आत्यंतिक निवृत्ती होईल, या प्रक्रियेला मोक्ष म्हणतात. अर्थात मनुष्याचं मन परमात्म्यापासून निघाले आणि ज्यावेळेस ते परत येऊन परमात्म्याला कायमचं भेटेल, परमात्म्यात कायमचं स्थिरावेल, अर्थात ते परमात्मा स्वरूप बनेल, तेव्हा ते मुक्त होईल. आणि मन परमात्मा स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो. मनाची आत्यंतिक निवृत्ती होते म्हणजे मन तिथं मेलं, परमात्म्यात लीन झालं. मन मेलं म्हणजे मनाच्या आत असलेला अहंकारही मेला, आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. मन परमात्मा स्वरूप बनलंय म्हणजेच तिथं मन मेलंय, आणि अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. मन परमात्मा स्वरूप बनणं हाच मोक्ष आहे. वेगळ्या भाषेत बोललं तर अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की अर्जुना, तू तुझं मन मी कर, परमात्मा स्वरूप कर. तू तुझं मन परमात्मा स्वरूप केलं की अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होईल आणि तू मुक्त होशील. आणि तू जर मन परमात्मा स्वरूप केलं नाही तर ते मनरूपानं शिल्लक राहील आणि पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघेल आणि तुला 84 लाख योनीमध्ये बांधेल. आणि म्हणून भगवंत विशेष आग्रह करतात की अर्जुना, तू मन हे मीच करी, तू तुझं मन परमात्मा स्वरूप कर. मन परमात्मा स्वरूप केलंस तर तू मुक्त होशील. आणि मन परमात्मा स्वरूप करणं म्हणजे अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा करणे, आणि अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा करणे हाच मोक्ष असतो. आणि म्हणून अहंकार जाणे अर्थात अहंकारासहित मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्ञानोबाराय बोलतायत तसे मनपण बुद्धल जाय मग अहंभावादी की आहे म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. मन मुद्दल गेलंय मग मनाच्या आतला अहंकारही गेलाय, अर्थात अहंकार जाणं हाच मोक्ष. ज्ञानोबाराय हेच सांगतायत, नाथ महाराज हेच सांगतायत. देह अभिमानाचे दृढपण त्याची बद्धतेचे लक्षण, देह अंत्यचे निरसन मुक्तता जाणं नावतया. काय म्हणतात नाथ महाराज? देह अभिमानाचे दृढपण त्याची बद्धतेचे लक्षण, देह अभिमानाचे निरसन मुक्तता जाणं नावतया. निरसन म्हणजे जाणे, देह अभिमानाचे निरसन मुक्तता जाणं नावतया. अर्थात देह अहंता जाणे हाच मोक्ष आहे. आणि म्हणून या तिन्ही महासंतांनी मोक्षाची एकच व्याख्या सांगितली. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुकोबाराय. तसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक की आहे म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. ज्ञानोबाराय. देहाभिमानाचे दडपण त्याची बद्धतेचे लक्षण, देह अंत्यचे निरसन मुक्तता जाणं नावतय. या तिन्ही महासंतांनी मोक्षाची एकच व्याख्या सांगितली आणि यातून एकच बोध निघतो की अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टीला मिळून अंतकरण चतुष्टय म्हणतात. आणि हा अंतकरण चतुष्टय नारायण तत्वापासून निघतो. याची साक्ष नाथ महाराज भागवतात देत आहेत. नाथ महाराज लिहितायत, एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. एकच नारायण तत्व 4 भागात विभागले. एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. मन बुद्धी चित्त अहंकार या 4 मिळून अंतकरण चतुष्टय म्हणतात. आणि या 4 गोष्टी नारायण तत्वापासून निघतात. आणि ज्यावेळेस त्या परत येऊन नारायण तत्वात लीन होतील या गोष्टीला मोक्ष म्हणतात.
अलग लक्षात. ज्ञानोबा याची साक्ष देतात. माऊली लिहितात मनाबद्दल लिहिताना, तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनाची चैतन्य झाले, त्याने एक देशी परी व्यापिले लोकत्रय. नारायण तत्वापासून अंतःकरण चतुष्टय निघाला, तर नारायण तत्व म्हणजे चैतन्य. मन बुद्धी चित्त अहंकार या चारी गोष्टी चैतन्यापासून निघाल्यात, आणि जेव्हा चैतन्याला येऊन भेटतील आणि तिथं लीन पावतील, हा मोक्ष असतो. नरवारा लिहितात मनाबद्दल, तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनाची चैतन्य झाले, त्याने एक दिशी परी व्यापिले लोकत्रय. जयाचे मनाची चैतन्य झाले, मनाचं चैतन्य झालं, मनाचं चैतन्य होणे हाच मोक्ष. चित्ताबद्दल लिहितात, चित्ताचे चैतन्य झाले तिथं यातायात निमाले घनानंद. चित्ताचे चैतन्य झाले तिथं यातायात निमाले घनानंद. चित्ताचं चैतन्य झालं, चित्ताचं चैतन्य होणे हाच मोक्ष. बुद्धीबद्दल लिहितात ज्ञानोबा, परतोनी पाठ मोरी ठाके आणि आपणच आपणे अशी देखे, आणि देखत खेवे ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी म्हणते, वळून पाहते मागण, म्हणते अरे हे तत्व हा परमात्मा तर मी आहे, मग मी काय वेड्यासारखी विषयाकडे धावते. परतोनी पाठ मोरी ठाके आणि आपणच आपणे याची देखे, आणि देखत खेवे ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी म्हणते हे तत्व मी आहे, हे चैतन्य मी आहे, ती चैतन्यात लीन होते. बुद्धी चैतन्यात लीन होणं हाच मोक्ष आहे. आता उरला अहंकार. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. अहंकार आत्मरूपात अर्थात चैतन्यात लीन झाला. आणि म्हणून मी विधान केलं की मन बुद्धी चित्त अहंकार या चारीला मिळून अंतःकरण चतुष्टय म्हणतात. हा अंतःकरण चतुष्टय नारायण तत्वापासून निघालाय, अर्थात चैतन्यापासून निघालाय. आणि ज्यावेळेस मन बुद्धी चित्त अहंकार हा अंतःकरण चतुष्टय चैतन्यापासून निघालाय, आणि तो परत चैतन्याला येऊन भेटेल आणि चैतन्यात कायमचा लीन पावेल, ह्या गोष्टीला मोक्ष म्हणतात. वाक्य पुन्हा एकदा ऐका. मन बुद्धी चित्त अहंकार या चार गोष्टीला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. हा अंतःकरण चतुष्टय नारायण तत्व अर्थात चैतन्यापासून निघलाय, आणि हा अंतःकरण चतुष्टय ज्यावेळेस परत येऊन या चैतन्यात कायमचा लीन होईल, या गोष्टीला मोक्ष म्हणतात. आता मन बुद्धी चित्त अहंकार या चार गोष्टीमध्ये मन हे प्रधान आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही धरी ध्यान विठोबाचे. तुकोबार आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही धरी ध्यान विठोबाचे. या चारीमध्ये मन बुद्धी चित्त अहंकार या चारीमध्ये मन हे प्रधान आहे, हे मोठं आहे, हे बलवान आहे. आणि म्हणून भगवंतानं अर्जुनाकडे बोट केले, म्हणले अर्जुना तू तुझं मन भगवत स्वरूप कर. मनाला फोकसमध्ये ठेवले या चारीपैकी. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी. तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे मन. या चारीमध्ये मन बुद्धी चित्त अहंकार या चारीमध्ये मन बलवान आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला आवर्जून म्हणतात की तू मन हे मीच करी. अर्जुना तू तुझं मन मी कर, अर्थात परमात्मा स्वरूप कर. आणि तू जर तुझं मन परमात्मा स्वरूप केलं नाही आणि ते मनरूपानं शिल्लक राहिलं, तर ते पुढच्या जन्माच्या प्रवासासाठी निघेल आणि तुला जन्म मनाच्या फेऱ्यात बांधेल, तुला 84 लक्ष योनीमध्ये अडकवेल. आणि म्हणून तू तुझं मन परमात्मा स्वरूप कर. आणि मन परमात्मा स्वरूप करणं म्हणजे अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं, आणि हाच मोक्ष असतो. अर्जुना तू तुझं मन मी कर, अर्थात अर्जुना तुझं मन परमात्मा स्वरूप कर, तू मुक्त होशील. आणि हीच गोष्ट तुकोबाराच्या अभंगातून सांगतायत की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. तुकोबाराय म्हणतात की देवा माझ्या मनाने तुझे चरण पाहिले, तुझ्या चरणावर माझ्या मनाने तुझे चरण पाहिले, माझं मन तुझ्या चरणावर कायमचं स्थिर झालंय. आता ते तिथून कुठं जाईल म्हणले, कुठं धावेल म्हणले, कुठं धावणार नाही. आणि मन भगवंताच्या चरणावर कायमचं स्थिरावणं म्हणजेच मन परमात्मा स्वरूप बनणं. आणि म्हणून महाराज म्हणतात की माझ्या मनानं देवा तुझे चरण पाहिले, तुझ्या चरणावर ते कायमचं स्थिर झालंय, परमात्मा स्वरूप झाले. आता ते तिथून कुठेही धावणार नाही. हे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय बोलतात. आणि महाराज लिहितायत की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. देवा माझ्या मनानं तुझे चरण पाहिले, तिथे ते आता मन स्थिरावले, तिथून कुठेही धावणार नाही. अर्थात ते परमात्मा स्वरूप झाले. मन परमात्मा स्वरूप होणं हाच मोक्ष असतो. आणि मन परमात्मा स्वरूप होणं म्हणजे अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं, हाच मोक्ष असतो. आणि म्हणून बघा की
नाथ महाराज भागवतामध्ये स्पष्ट बोललेत की या देहातून दुसऱ्या देहात गमन करणारं हे मन असते. देहीचे देहांतर गमन वासने योगी करी मन, आत्म्याशी जन्ममरण असे ना. उभी नीट ऐका. देहीचे देहांतर गमन वासने योगी करी मन, आत्म्याशी जन्ममरण असे ना. एका देहातून दुसऱ्या देहात पुढचा प्रवास करणारा, पुढचं गमन करणारा हे मन असते, आत्मा नाही. आत्मा अचल आहे, स्थिर आहे, विश्वव्यापी आहे. तो आपली जागा सोडत नाही, त्याचे तुकडे नसतात. आत्मा स्थिर आहे, अचल आहे. तो कुठं जातही नाही, येतही नाही. धनबाळाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत. तैसा आत्मा देही आथी मनिपे जे काही, हे साचे तरी नाही तो जितीचा तेत. आरसी मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही वसने तैसे आत्मतत्वा. धनोबर आहे. तुम्ही आरशात जर आपलं तोंड पाहिलं तर तुमचं प्रतिबिंब आरशात दिसतं. तुम्ही आरशात शिरलेले नाहीयेत, तुमचं प्रतिबिंब आरशात दिसतं. तसं आत्म्याचं प्रतिबिंब माणसाच्या देहात पडलंय, माणसाच्या देहात आत्मा नाही. हे ज्ञानोबराय बोलतात. वही पुन्हा ऐका. तैसा आत्मा देही आती मनिपे जे काही, हे साचे तरी नाही तो जितीचा तेत. आरसी मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही वसने तैसे आत्मतत्व. देहात आत्मतत्व कसं वास करतंय म्हणले की आरशात जसं आपलं प्रतिबिंब दिसतं तसं आत्म्याचं प्रतिबिंब देहात पडलंय. आत्मा देहात नाही, त्याचं प्रतिबिंब देहात आहे. आणि म्हणून मनुष्य मेल्यानंतर एका देहातून दुसऱ्या देहात गमन करणार हे मन आहे, आत्मा नाही. आत्मा स्थिर आहे, अचल आहे, त्याचे तुकडे नाही. तो एका जागेवर स्थिर आहे, तो कुठं जाते नाही, येत नाही. एका देहातून दुसऱ्या देहात जाणार हे मन आहे, नाथ महाराज बोलतात. आणि म्हणून नाथ महाराज लिहितात की देहीचे देहांतर गमन वासने योगी करी मन. नरवराय लिहितात की मनषष्टा या इंद्रियाती धनंजया, देह राजूने देहापासून ये गेला. मनुष्य मरतो त्यावेळेस हा जीवात्मा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 मन घेऊन जातो. हा जीवात्मा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय 6 मन घेऊन जातो. वही का नरवरायची. मनषष्टा या इंद्रियाती धनंजया, देह राजूने देहापासून ये गेला. मग येत हा स्वर्गी, जेत जैसे देह अपंगी, तिथं तैसेची पांगी मनाधिक. मन षष्टा या इंद्रियाते धनंजय, 5 ज्ञानेंद्रिय 6 मन, आणि म्हणून षष्टा शब्द वापरलाय. हा जीवात्मा दुसऱ्या देहात जाताना आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय 6 मन असे षष्ट म्हणजे 6 इंद्रिय घेऊन जातो. 5 ज्ञानेंद्रिय 6 मन. अर्थात जीवात्मा पुढचा प्रवास करताना आपल्यासोबत मनाला घेऊन जातो. पण नाथ महाराज म्हणतात की आत्मा या देहातून दुसऱ्या देहात जात नाही, ते जाणारं मन आहे म्हटले. असो तात्पर्य जीवात्मा असो की मन असो, या देहातून पुढच्या देहात गमन करणारं हा जीवात्मा असो की मन असो. नाथ महाराज तर मन म्हणतात. देहीचे देहांतर गमन वासने योगी करी मन. या देहातून दुसऱ्या देहात गमन करणारं हे मन आहे. आणि जोपर्यंत ते मन मनरूपानं शिल्लक राहील तोपर्यंत जन्म मृत्यूचा फेरा तुमच्या मागे लागलेलाच आहे. आणि मग ज्यावेळेस हे मन परतून येईन आणि परमात्म्याला कायमचं भेटेल, परमात्म्यात त्याचा कायमचा लय होईल, परमात्म्यात त्याची कायमची अत्यंतिक निवृत्ती होईल, या प्रक्रियेला मुक्ती असं म्हणतात. अर्थात मन परमात्मा स्वरूप बनणं हाच मोक्ष आहे. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलतात की तैसे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपले नीच. मिठे पाण्यापासून निघाले, जेव्हा ते परत येऊन पाण्याला भेटतं तेव्हा त्याचं पाणीच होतं. मीठ पाण्यापासून निघाले, मीठ परत येऊन पाण्याला भेटतं तेव्हा त्याचं पाणीच होतं. तसं मन परमात्म्यापासून निघाले, जेव्हा ते परमात्म्याला येऊन परत भेटतं तेव्हा त्याचा परमात्माच होतो. स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपले नीच. मीठ पाण्यापासून निघाले, मीठ पाण्याला येऊन परत भेटलं की मिठाचं पाणीच होतं. मन परमात्म्यापासून निघाले, मन परमात्म्याला परत येऊन भेटलं की मनाचा परमात्मा होतो. तैसे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपले नीच. आणि हाच मोक्ष असतो. मनाचा परमात्मा बनणं हाच मोक्ष. मन परमात्म्यापासून निघाले
ज्ञानोबा लिहितात, इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे. 10 इंद्रिय आणि 11 मन, असे 11 इंद्रिय. त्या 11 इंद्रियातलं 11 इंद्रिय मन आहे आणि ते मन मी आहे म्हणले. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, अर्थात मन परमात्मा आहे. मन परमात्म्यापासून निघाले आणि परमात्म्याला जाऊन परत भेटलं की ते परमात्माच बनतं. या प्रक्रियेला मोक्ष म्हणतात. पण तो मनात अहंकार वास करतो आणि म्हणून हा अहंकार आणि मन दोन्ही मरणं, अर्थात अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं, हाच मोक्ष आहे. मन परमात्मा स्वरूप बनणं म्हणजे अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं, हाच मोक्ष आहे. आणि म्हणून मनच मनुष्याच्या जन्माला आणि मुक्तीला कारणीभूत आहे. आणि म्हणून असं म्हटलं की मन यो मनुष्याना आहे कारणबंध मोक्ष आहे. मन परमात्मा बनलं तुम्ही मुक्त होता, मन मनोरूपानं शिल्लक राहिलं तुम्ही बंधनात अर्थात जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकता. आणि म्हणून भगवान अर्जुनाला विशेषत्वाने उपदेश करतात की अर्जुना तू तुझं मन परमात्मा स्वरूप कर, तू मन हे मीची करी. अर्जुना तू तुझं मन परमात्मा स्वरूप कर, तू मुक्त होशील. आता मन परमात्मा स्वरूप करण्यासाठी मनातील संकल्प जाळावे लागतात, तेव्हा मन परमात्मा स्वरूप होत असते. ज्ञानोबाची साक्ष देतात, किडाचा दोष जाये तरी तेची पंधरे होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. उभी नीट ऐका. किडाचा दोष जाये तरी तेची पंधरे होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. सोनं जाळात टाकलं, सोन्यातला बट्टा जळाला की तात्काळ ते सोनं शुद्ध होतं. सोनं जाळात टाकले, सोन्यातला बट्टा जळाला की तात्काळ ते सोनं शुद्ध होतं. तसं मनातील संकल्प जाळले की मनही देव होतं, परमात्मा होतं. सोन्यातला बट्टा जळाला, सोनं शुद्ध होतं. मनातला संकल्प जळाला, मन देव होतं, परमात्मा होतं. आणि हीच मुक्ती असते. किडाचा दोष जाये तरी तेची पंधरे होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. तुमच्या मनातला संकल्प मावळला रे मावळला की तात्काळ जीव देव होतो, मन देव होतं. ज्ञानोबा लिहित आहेत, संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले, त्याने एकदेशी परी व्यापिले लोकत्रय. ज्यांनी संकल्पातून मन काढले, अर्थात ज्याचे संकल्प मावळलेत, तो चैतन्य रूप बनतो. तो एकदिशी असून त्रिलोक व्यापून असतो. संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले. मनातला संकल्प मावळला की मन चैतन्य रूप बनतं. हाच मोक्ष असतो. आणि तो महात्मा एकदिशी असला तरी त्रिलोक व्यापून असतो. ज्ञानोबाच बोलतायत की म्हणून कल्पना जे सांडे तेची संन्यास उघडे, या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगी. मनातली कल्पना, मनातला संकल्प नाहीसा झाला की तोच संन्यासी आणि तोच कर्मयोगी, तोच महात्मा, तोच संत, तोच देव असतो. म्हणून ज्याच्या मनातील संकल्प मावळलेत, संकल्प नाश पावलेत, तोच कर्मयोगी आहे, तोच संन्यासी आहे, तोच संत आहे, तोच देवही आहे. म्हणून मन परमात्मा स्वरूप करायचं तर तुम्हाला संकल्प जाळावे लागतील. आता हे संकल्प म्हणजे नेमकं काय? संकल्प कशाला म्हणायचं? तर मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा आणि अहंकाराचा निश्चय म्हणजे संकल्प होय. मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा आणि अहंकाराचा निश्चय म्हणजे संकल्प होय. मग संकल्प जाळणं म्हणजे मन निरीच्छ करणं आणि अहंकार मारणं, अर्थात मी आणि माझं घालवणं. या गोष्टीला म्हणतात मनातील संकल्प जाणं. ज्ञानोबा हीच संन्यासाची व्याख्या सांगतात. गिलियाची सेन करी न पवता चाडण धरी, जो सुनिश्चिळो अंतरी मेरू जैसा, आणि मी माझी अशी आठवण विसरले जायचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याचं मन निरीच्छ झालंय आणि ज्याचं मी आणि माझं गेलंय, पार्था तो संन्यासीच असतो, तो मुक्त असतो, तो संत असतो, तो देव असतो. मन निरीच्छ झालंय आणि ज्याचं मी आणि माझं गेलंय, तो संत असतो. आणि याला म्हणतात संकल्प जाळणं. मन निरीच्छ करा, अहंकार मारा, अर्थात मी आणि माझं घाला. आणि मन निरीच्छ करणं आणि मी आणि माझं जाणं हेच वैराग्य असते. आणि म्हणून एका भगवंताशिवाय कशाची आवड मनात शिल्लक न राहणं
यालाच वैराग्य म्हणतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. नावडे धन जन माता पिता काही आवडत नाही. आता देवा फक्त तू पाहिजे. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य असते. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमोनी असून आत्ताच गेले. त्रैलोक्यातील भोग पायावर लोळतायत, पण ते कुत्र्याने केलेल्या उलटीसारखे तुच्छ वाटतात. भोग हात जोडून उभे मला भोगा म्हणून, तरी ते भोग भोगावेसे न वाटणं आणि केवळ भगवंतच आवडणं त्याला वैराग्य म्हणतात. अर्थात एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड मनात शिल्लक न राहणं हेच वैराग्य असते. आणि असा विरक्त महात्मा सगळ्या जगाला हवा हवा असा वाटतो. सगळ्या जगाला हवा हवा असा वाटतो. नवे नवे देवालाही हवा असा वाटतो. देवी अशा महात्म्याच्या भीतीसाठी आतुर असतो. एकदा एक मनुष्य वनामध्ये तपश्चर्या करत बसला होता आणि त्या वनातून एकदा नारद महर्षी चालले होते. नारद महर्षीकडे त्या माणसानं सहज पाहिलं वळून की नारद महर्षी चालले. त्यांनी आवाज दिला नारद महर्षीला आणि म्हणले, महर्षी इकडे या. नारद महर्षी त्या माणसाकडे गेले आणि तो मनुष्य म्हणाला की कुठं निघाले नारद महर्षी? नारद म्हणाले, मी वैकुंठात चाललो देवाला भेटायला. म्हणजे माझं एक काम करा ना. म्हणले काय? की देवाला माझा निरोप द्या की असा एक मनुष्य तुमच्या भेटीसाठी तपश्चर्या करत बसलाय वनात, त्याला तुम्ही भेट कधी द्याल? नारद म्हणाले, ठीक आहे, विचारतो. नारद गेले वैकुंठात देवाकडे, दरबारात नारायण 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 करत. नारदाचं आणि देवाचं आपलं जे काय ते बोलणं झालं दोघांचं. तेवढ्यात नारदानं या माणसाचा विषय काढला आणि म्हणाले, देवा असा एक मनुष्य तुमची भक्ती करतोय, साधना करतोय, आणि त्यांनी मला विचारले की देवाला विचारणे की देव मला कधी भेट देतील. देव म्हणाले, नारदा त्याला सांगा की ज्यावेळेस तो ज्या झाडाखाली तपश्चर्या करत बसलाय, ज्यावेळेस त्या झाडाची सगळी पानं गळून पडतील त्यावेळेस मी त्याला भेट द्यायला येईल. काय सांगितलंय? की तो ज्या झाडाखाली तपश्चर्या करत बसलाय त्या झाडाची पानं जेव्हा पूर्णपणे गळून पडतील तेव्हा मी त्याला भेट द्यायला येईल. आता नारदाला हसू आलं. नारद म्हणाले, हा ज्या झाडाखाली तपश्चर्या करायला बसलाय ते चिंचेचं झाड, त्याला अगणित पानं, ते काय बदामाचं झाड नाही पानं बदबद गळायला. ते चिंचेचं झाड, त्याचे पानं कव्हा गळावेत, चिंचेला अगणित पानं कव्हा गळावेत, आणि देवाने कधी यावं कधी भेट द्यावं. नारद म्हणाले, ठीक आहे, देव जाणं तो माणूस जाणं, आपल्याला काय घेणं, चला आपण निरोप सांगावं मोकळं व्हावं. नारद महर्षी परत आले. जाताना त्या माणसाला भेटले. तो म्हणाला, सांगितला का देवाला निरोप? म्हणले हो. म्हणले काय म्हणाले देव? म्हणले देव म्हणाले, बाबा की तू ज्या झाडाखाली तपश्चर्या करतोय त्या झाडाची पानं पूर्ण गळाल्यावर मी तुला भेट द्यायला येईल. आता हा निरोप ऐकल्यानंतर त्या माणसाच्या मनातील आशा द्विगुणित झाल्या की देव मला झाडाचा पाला गळाल्यावर का होत नाही, पण नक्की भेट देणार. त्याच्या मनाचा कृष्ण नामाचा संकल्प दृढ झाला. त्याची सगळी संकल्प गळून पडली, सगळी संकल्प जळाली आणि एकच संकल्प मागे राहिला, कृष्ण नाम कृष्ण नाम आणि कृष्ण नाम. रामकृष्णी संकल्प धरून राहे. त्या माणसाच्या मनातील सगळे संकल्प जळाले आणि एकच संकल्प शिल्लक राहिला, कृष्ण नाम. आता चिंचीचे पानं गळाल्यावर का होत नाही, सगळी पानं गळाल्यावर का होत नाही, पण देव मला नक्की भेटणार. या आशेने त्यांनी सगळे संकल्प जाळून टाकले, किंबहुना जळाले, आणि एकच संकल्प मागे राहिला, कृष्ण नाम. हा नारदाचा निरोप सांगून होतो देव त्या नारदाच्या मागे उभे हजर. नारदानं वळून पाहिलं, देव पाठीमागे उभे. नारद म्हणते, देवा कधीपासून लबाड बोलायला लागले? तुम्ही मला म्हणले चिंचेचे पानं गळाल्यावर मी त्याला भेट दिली आणि माझा निरोप सांगून होतो तुम्ही हजर झाले. देवा तुम्ही खोटं कधीपासून बोलायला लागले? देव म्हणले, नारदा मी खोटं बोलत नाही. मग कसे काय हजर झाले? म्हटले, चिंचेचे पानं जेव्हा गळायची तेव्हा गळतील, पण माझा एक असा नियम आहे की ज्या माणसाच्या मनातील सगळे संकल्प जळून खाक झालेत आणि फक्त कृष्ण नामाचा संकल्प ज्याच्या मनात शिल्लक आहे त्याच्या भेटीसाठी मी आतुर असतो. तयाचे करू आम्ही ध्यान, तयाचे आम्हा व्यसन, तो आमचे देवता अर्चन. ज्याच्या मनातील सगळे संकल्प जळालेत आणि फक्त कृष्ण नामाचा संकल्प पाठीमागे आहे
असा मनुष्य देवाचाही देव असतो. देव त्याचं ध्यान करतो, देव त्याच्या भेटीसाठी आतुर असतो, देव त्याला भेट देतो आणि त्या व्यक्तीला देव बनवतो. मनातील संकल्प जाळा, फक्त कृष्ण नामाचा संकल्प मागे ठेवा, तुम्ही कृष्णरूप बनाल, तुम्ही देव बनाल. आणि म्हणून ज्ञानोबा राय लिहित आहेत की किडाचा दोषू जाय तरी तेची पंधरे होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. सोन्यातील बट्टा जळाला की सोनं तात्काळ शुद्ध होतं. मनातील संकल्पाचा बट्टा जळाला की मनही तात्काळ देव होतं. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. मनातील संकल्प जळाले की मन देव होतं, जीव देव होतो. आणि म्हणून मनातील संकल्प मारा, तुम्ही परमात्मा स्वरूप बनाल. आणि परमात्मा स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो. मनातील संकल्प मारा, फक्त कृष्णनामाचा संकल्प मागे राहू द्या, तुमचं मन परमात्मा स्वरूप बनतं. आणि मन परमात्मा स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो. आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की मन परमात्मा स्वरूप बनायचे, संकल्प जाळायचे, ते संकल्प जाळावे कसे? तर याची युक्ती भगवान सांगतायत की माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेष. माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेष. भगवंताच्या अनुसंधानानं संकल्प जळत असतात. आता भगवंताचं अनुसंधान म्हणजे काय? भगवंताचं अनुसंधान म्हणजे भगवंताशी आणि भगवंताच्या नामाशी एकरूप होणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान होय. आता भगवंताचं अनुसंधान साधायचं कशानं? तर भगवंताचं अनुसंधान साधण्यासाठी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी 2 युक्त्या सांगतायत. त्यातली पहिली युक्ती आहे, भगवान अर्जुनाला सांगताना अनुसंधान कसं साधावं याची युक्ती सांगताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितायत, माऊली लिहितायत की भगवंताचं अनुसंधान कसं साधावं. ज्ञानोबा लिहितायत की एक एक शिकू काही परी सेवकी आपल्या ठाई, उरोनी एर सर्वही मी सेवे करी. तेथ जाऊन या भूत देशो सर्वत्र नमवय नम मीची एकू, मग आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. ऐशेनी माते भसता सर्व मी होता अहंता, निशेष जाऊनी तत्वता मीच होसी. निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज, आणि या जगाला देव समजून शरण जा. यानं काय होईल? जगाला तू देव समजून शरण गेला तर तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल आणि मग हळूहळू तुला सर्व प्राणी मात्र परमात्मा स्वरूप दिसू लागतील. तू सर्व प्राणी मात्राला परमात्मा समजून नमन करू लागशील आणि तुझा अहंकारही गळून पडेल. आणि तुझा अहंकार गळाला की तू देव होशील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अर्जुना या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज, आणि या जगाला देव समजून शरण जा. त्यांनी काय होईल? तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळेल. नंतर हळूहळू सगळे प्राणी मात्र तुला भगवत स्वरूप दिसू लागतील. तू त्यांना कायमचा भगवंत समजून नमन करशील. यानं तुझा अहंकारही गळेल आणि मग तुझा द्वेष गळाला, अहंकार गळाला की तूच देव होशील. तुझा द्वेष गळाला, अहंकार गळाला की तूच देव होशील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हाच मोक्ष असतो. अहंकार जाणं हेच देवपण असते. आणि मग आता गंमत अशी आहे की भगवान म्हणतायत की जगाचे तू 2 तुकडे केलेस. एक तुकडा तू झालास, उरलेला देव समजलास. एक तुकडा तू, दुसरा तुकडा देव. जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज, आणि या जगाला देव समजून शरण जा. मग देव समजून शरण गेलास, इथं 2च गोष्टी राहिल्या, एक अर्जुन आणि देव. मुद्दा लक्षात घ्या, अनुसंधान कसं साधलं जातंय. अर्जुन या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. अर्थात जगाला देव समजून शरण जा. मग जगतात काय राहिलं? एक अर्जुन आणि समोरचा उरलेला देव, कारण जगत देव आहे. एक अर्जुन आणि देव या 2च गोष्टी शिल्लक राहिल्या. आता या दोघाच्या एकरूप होण्याला तिसरा अडथळा निर्माण करणारी काही गोष्टच राहिली नाही.
इथं फक्त अर्जुनाने देवच राहिले. तिसरी गोष्टच नाही की जी अडथळा निर्माण करील. आणि मग देव म्हणतात, अर्जुना मी आणि तू शिल्लक आहेत जगात, मग तू आणि मी एकरूप होतो, तू आणि मी एकरूप होत. आणि अशा प्रकारे भगवंताशी एकरूप होणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान साधणं होय. भगवंताशी आणि भगवंताच्या नामाशी एकरूप होणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान साधणं होय. आता इथं भगवंताच्या नामस्मरणानं आणि भगवंताच्या अनुसंधानानं तुमचे सगळे संकल्प जळतात आणि फक्त एकच संकल्प मागे राहतो, कृष्ण नाम आणि कृष्ण नाम. अशा प्रकारे भगवंताच्या नामानं भगवंताचं अनुसंधान साधलं जातं. आणि भगवंताचं अनुसंधान साधणं म्हणजे भगवंताशी आणि भगवंताच्या नामाशी एकरूप होणं. अर्थात भगवंताच्या अनुसंधानानं संकल्प जळतात, ही एक युक्ती सांगितली. आणि दुसरी युक्ती सांगतायत अभ्यास योग. अभ्यास योगानेही माणसाच्या मनातील संकल्प जळतात. नरमारा लिहितात अभ्यास योग सांगताना, या आठापारा माझारी तरी गा ऐसे करी, या आठापारा माझारी मोटके निमिष भरी देतू जाय. मग जे जे का निमिक देखील माझे सुख, ती तुले अरोचक विषयी घेईल. मग शरद कालू रिगे आणि सरिता ओटू लागे, तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग भोगातून निघता मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीच होसील. भोगातून निघता मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीच होसील. या 4 वयातून नरवारांनी अभ्यासयोग सांगितलाय. आणि या 4 वया जर तुम्ही बारकाईने अभ्यासला आणि या 4 वया जर गडी उतरवल्या तर या 4 वयाने तुम्ही प्रत्यक्ष देव बनू शकता. इतकी ताकद या 4 वयात अर्थात अभ्यास योगात आहे. नरवारा म्हणतात की एकूण 8 प्रहार आहेत, त्यातल्या 8 प्रहारपैकी कुठल्याही एक प्रहारात आज तू एकदा रामनाम घे, उद्या 2दा राम म्हण, परवा 3दा म्हण, असं करत करत रामनाम वाढत जा. नरवारा म्हणतात की या मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखेची कौतुके दावीत जायचे. नरवारा म्हणतात की या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली आहे, आणि ती म्हणजे या मनाला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी ते तिकडे जायला सोकतं. या मनाला तुम्ही पुन्हा पुन्हा तमाशा दाखवा, हे तमाशाला सोकेल. या मनाला तुम्ही पुन्हा पुन्हा सिनेमा दाखवा, हे सिनेमाला सोकेल. या मनाला पुन्हा पुन्हा हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही सोकेल. एवढीच एक मनाची चांगली सवय, बाकी सगळ्या सवय वाईट आहेत. या मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखेची कौतुके दावीत जायचे. या मनाला जी वस्तू पुन्हा पुन्हा दावावी हे तिकडे जायला सोकतं. याला सिनेमा दाखवा सारखा सिनेमाला सोकेल, याला तमाशा सारखा दाखवा, हे तमाशाला सोकेल. याला हरिनाम दाखवा सारखं, हे हरिनामालाही सोकेल. याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी हे तिकडे जायला सोकतं. मग अशीच जर मनाची सवय तर म्हणले याला सारखं हरिनाम दाखवा ना, मग हे हरिनामालाही सोकेल. आणि म्हणून अभ्यास योगात ज्ञानोबा म्हणतात की आज एक वेळा तू राम म्हण, उद्या 2दा म्हण, परवा 3दा म्हण, असं रामनाम वाढत जा. आणि मन पुन्हा पुन्हा जर रामनाम घेऊ लागलं तर एक वेळ अशी येईल की मनाला कळेल की रामनामातही गोडी आहे, रामनामातही गोडी आहे, आणि त्याला रामनामाची चटक लागेल आणि त्याला विषय भोगाचा तिटकारा येईल. आणि विषय भोगाचा तिटकारा येणं हेच वैराग्य असतं. जे जे का निमित्त देखील माझे सुख, ती तुले अरोचक विषयी घेईल. तुम्ही मनाला सारखं रामनाम दाखवलं तर त्याला कळेल की रामनामातही गोडी आहे, आणि ते रामनामाला चटावेल. आणि रामनामातली गोडी दिसू लागली की त्याला विषयाचा तिटकारा येईल, आणि विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य असते. या वैराग्याने देव भेटतो ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. पुढे ज्ञानोबा लिहितात की शरद कारू लिगे आणि सरिता होटू लागे, तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. शरद ऋतू आला की नद्या आटू लागतात, तसं मनाला सारखं हरिनाम दाखवलं आणि हरिनामात त्याला गोडी दिसू लागली की चित्तही प्रपंचाला आटू लागतं. आणि चित्त प्रपंचाला आटणं हेच वैराग्य असतं. चित्ताला अर्थात मनाला विषयाचा कंटाळा येणं, हे मन चित्त प्रपंचाला आटणं हेच वैराग्य असतं, आणि वैराग्यानं देव भेटतो. आणि म्हणून नंतर ज्ञानोबा लिहितात की मग भोगातून निघता मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीच होईल.
तू मनाला भगवंताचं नाम हळूहळू दाखवत जा, वाढवत जा. एकदा मन भगवंताचं नाम घेऊ लागलं की त्याला भगवंताच्या नामात गोडी दिसू लागेल. ते भगवंताच्या नामाला चटावेल. भगवंताच्या नामाला चटावलं त्याला विषयाचा तिटकारा येईल. त्याला प्रपंचाचाही तिटकारा येईल. आणि मग ते प्रपंचातून काढता पाय गेल आणि हळूहळू माझ्या दिशेने निघेल आणि हळूहळू माझ्यात प्रवेश करेल आणि मीच बनेल. तुझं मन भगवंताचे एकरूप होईल आणि मन भगवंताचे एकरूप होणं हेच अनुसंधान साधणं होय. आणि म्हणून अनुसंधान साधण्यासाठी भगवंतानं या 2 युक्त्या सांगितल्या. पहिली जगाचे 2 भाग कर आणि दुसरी अभ्यास योग. आणि म्हणून तुम्ही ज्ञानोबारायचा हरिपाठ जर बारकाईने अभ्यासला तर हरिपाठाचा पहिला अभंग हा अभ्यास योग आहे आणि हरिपाठाचा शेवटचा अभंग हे अनुसंधान आहे. हरिपाठाच्या पहिल्या अध्यायात ज्ञानोबा काय म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी घुलवलंय. तिथं अभ्यास योगात ते घुलवलंय. तरी गा ऐसे करी या आठापारा माझरी मोटके निमिषभरी दे तुझाय. तिथे घुलवलंय 8 पारात मोटक निमिषभर 1 सेकंद दे. हे अभ्यास योगात घुलवलंय. हरिपाठात ते घुलवलंय देवाचे द्वारी उभा क्षणभरी. म्हणून हरिपाठातला पहिला अभंग आहे देवाचे द्वारी उभा क्षणभरी. हा अभ्यास योग आहे. आणि रामकृष्णी संकल्प धरून राहे हे अनुसंधान आहे. म्हणून हरिपाठाची सुरुवात हा अभ्यास योग आहे. हरिपाठाचा शेवट हे अनुसंधान आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपलं मन कृष्ण नामाशी एकरूप होतं हे भगवंताचं अनुसंधान असतं. आणि हळूहळू ते मन कृष्ण स्वरूप बनतं. याला म्हणतात आता कोठे धावे मन. 2 गोष्टी लक्षात घ्या. आपलं मन कृष्ण नामाशी एकरूप होणं हे भगवंताचं अनुसंधान आहे. आणि आता हेच आपलं मन कृष्ण स्वरूप बनणं म्हणजे अर्जुना तू मन हे मीच करी हे एक झालं. किंवा दुसरं असं होतंय की आपलं मन कृष्ण नामाशी एकरूप होणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान आणि त्यातून आपलं मन कृष्ण स्वरूप बनणं म्हणजे आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की कृष्णाचे होई जे आपण ते कृष्णाचे होय आपले अंतकरण. संकल्पाचे अंगण ओळखीती सिद्धी. कृष्णाचे होई जे आपण ते कृष्णाचे होई जे आपले अंतकरण. आपलं मन कृष्ण नामाशी एकरूप होणं हे अनुसंधान आहे. आणि पुढे चालून आपलं मन कृष्ण स्वरूप बनणं याला म्हणायचं आता कोठे धावे मन किंवा तू मन हे मीच करी. आणि म्हणून कृष्ण नामाने भगवंताचं अनुसंधान साधा. कृष्ण भगवंताचे एकरूप व्हा. या कृष्ण नामानं या अनुसंधानानं तुमचे संकल्प जळतात. माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेष. मन परमात्मा स्वरूप करायचंय तर मनातले संकल्प जाळावे लागतात. तर संकल्प कसे जाळायचे? भगवंताच्या अनुसंधानानं. आणि भगवंताचं अनुसंधान त्या 2 गोष्टींनी साधलं. आणि मग अनुसंधान म्हणजे काय की कृष्ण नामाशी एकरूप होणं हे अनुसंधान आहे. आणि कृष्ण नामानं कृष्णाच्या अनुसंधानानं संकल्प जळाले की तुमचं मन परमात्मा स्वरूप होतं. आणि मन परमात्मा स्वरूप होणं हाच मोक्ष असतो. इथे अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा झालेला असतो. आणि अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. मी माझ्या मनातले संकल्प जाळले कृष्ण नामानं भगवंताच्या अनुसंधानानं माझं मन परमात्मा स्वरूप झालंय. मी माझे संकल्प जाळले कृष्ण नामानं कृष्णाशी अनुसंधान साधल्यामुळं आणि संकल्प जाळल्यामुळं माझं मन परमात्मा स्वरूप झालंय. त्यांनी भगवंताचे चरण पाहिलेत. ते भगवंताच्या चरणावर कायमचं स्थिर झालंय. मग आता इथून कुठं धावेल? ते पुढे कुठेही धावणार नाही. भगवंताच्या चरणावरच कायमचं स्थिर राहील. का तर ते परमात्मा स्वरूप झालंय. आणि म्हणून महाराज म्हणतात की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी. आणि म्हणून
भगवंताच्या अखंड नामस्मरणानं भगवंताचं अनुसंधान साधतं, मनातील संकल्प जळतात. याशिवाय भगवंताच्या अखंड नामस्मरणानं तुम्ही भगवंतच बनता. आणि याला नाथ महाराज म्हणतात की चिंतने चिंतने तदरूपता. चिंतने चिंतने तदरूपता. ते कुंभारीण नावाचा किडा असतो. ती कुंभारीण घरात माळवद्याला, खांडाला, छताला कुठंतरी एक मातीचं घर बनवते आणि त्या मातीच्या घरामध्ये गवतावरची एक आळी पकडून आणते आणि ते आपल्या घरात डांबून टाकते. कुंभारीण त्या आळीला खातही नाही आणि जाऊही देत नाही. कुंभारीण त्या आळीला खाऊन मारून तर टाकाव ना, तर ती कुंभारीण त्या आळीला खातही नाही, मारी तर नाही, जाऊही देत नाही. मग त्या आळीला धाक पडतो की मला खाईल का, मला खाईल का. ती आळी सारखा कुंभारणीचाच ध्यास घेते आणि कुंभारणीचं ध्यान करू लागते. आणि सातत्याने त्या आळीने कुंभारणीचं ध्यान केल्यामुळे एक दिवस त्या आळीला पंख फुटतात, ती कुंभारीण बनते आणि उडून जाते. याला म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. हे नाथ महाराज भागवतात बोलतात. त्या आळीनं कुंभारणीचं चिंतन केले, ध्यान केले, त्या आळीला पंख फुटले, ती कुंभारीण बनली आणि उडून गेली. तसं तुमच्या मनानं सातत्यानं रामनामाचं चिंतन केलं तर मनही राम होतं. याला म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे तुकोबार आहे. तुम्ही सातत्यानं राम घोकला तर तुम्ही रामच बनता. त्या आळीने सातत्याने कुंभारणीचा ध्यास घेतलाय, त्या आळीने सातत्याने कुंभारणीचं ध्यान केलंय, त्या आळीला पंख फुटले, कुंभारीण झाली, उडून गेली. तुमच्या मनाने सातत्याने राम घोकावा, रामाचा ध्यास घ्यावा, रामाचं ध्यान करावं, तुम्हीही राम बनता. तुम्हीही राम बनता. तर याला म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. तुम्ही ज्याचं चिंतन कराल, अर्थात तुमचं मन ज्याचं चिंतन करेल ती वस्तू बनते. तुमच्या मनाला रामनामाचं चिंतन करायला हवं ना, मन रामस्वरूप बनेल. रामस्वरूप बनणं हाच मोक्ष आहे. मन रामस्वरूप बनणं हाच मोक्ष आहे. म्हणून चिंतने चिंतने तदरूपता. पण भानगड अशी आहे की माणसाचं मन मोठं विक्षिप्त आहे. माणसाचं मन हे सहजासहजी रामनाम घ्यायला धजत नाही. माशी जशी कशावरही बसते, बाई स्वयंपाक करते, ती भाजीवर बसल, पोळीवर बसल, गुळण्यावर बसल, पापड, कुरडई, बाई स्वयंपाक करायली, नाना प्रकारचे पदार्थ असतात, सगळ्या स्वयंपाकावर बसते. माशी सगळ्या पदार्थावर बसते पण विस्तवावर बसत नाही. का? तिला माहिती आहे मी जर विस्तवावर बसले तर माझं अस्तित्व संपेल. तसं मन विषय भोगावर इतर कशावरही बसतंय, फक्त हरिनामावरच बसत नाही. मन कशावरही बसतं, फक्त हरिनामावर बसत नाही. का? तर मनाला माहिती आहे की मी हरिनामावर बसलो, अर्थात मी हरिनाम घेतलं तर मीही त्या माशीसारखं जळून जाईल, माझं अस्तित्व संपेल. आणि म्हणून मन आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतं. ते कशावरही बसतं, फक्त रामनाम हरिनामावर बसत नाही. माशी कशावरही बसते, विस्तावर बसत नाही. का? तिला माहिती आहे विस्तावर बसले मी जळून जाईल, माझं अस्तित्व संपेल. माणसाचं मन कशावरही बसतंय, फक्त हरिनामावर बसत नाही. का? त्याला माहिती आहे मी हरिनामावर बसलो, माझं अस्तित्व संपेल, मी जळून जाईल, मी मरून जाईल. मग मनाला या अभ्यासयुगाच्या दिशेने नेण्यासाठी, भगवंताचं नाम घेण्यासाठी मनावर अंकुश ठेवावा लागतो. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. मन सहजासहजी भगवत नामाकडे जात नाही. मनावर अंकुश ठेव, मन हळूहळू भगवत नामाकडे जाईल. हा मनावर अंकुश कसा ठेवायचा? एकदा एका माणसाने पैज लावली की माझा बोकड चारून त्याला जो तृप्त करेल, आणि चारून आणल्यानंतर घरी त्या बोकडाला किती हिरवा चारा टाकला तर तो खाणार नाही, इतका बोकड जर तृप्त केला तर मी त्याला 1 लाख रुपये इनाम देईल. मनुष्य श्रीमंत होता, मोठा माणूस. त्यांनी पैज लावली की माझ्या बोकडाला चारून आणावं कोणी बी,
आणि घरी आल्यानंतर परत त्याला कुठलाही हिरवा चारा दाखवला त्यांनी खाऊ नये, मी 1,00,000 रुपये देईल. एका माणसाने बोकड घेतलं आणि शेतात नेलं, हिरव्या चाऱ्यात घातलं, बोकड टर्र फुगलं, आणलं घरी. त्या माणसाने त्या बोकडापुढे हिरवा चारा दाखवला की बोकड चाऱ्याला धावलं, त्यांनी चारा खाल्ला, हा मनुष्य पैसा हरला. असे अनेक माणसं बोकड घेऊन गेले, त्या बोकडाला चारून आले. संध्याकाळी बोकड चरून आलं की त्या माणसाने चारा दाखवा, त्या बोकडाने खावा, सगळे शर्यती हरले. एक मनुष्य हुशार होता, त्याने एक युक्ती लढवली. म्हणले, साहेब तुमचा बोकड तृप्त मी करून आणतो म्हणले, द्या म्हणले माझ्याकडं. म्हणले बघ बरं. हो. म्हणजे संध्याकाळी आल्यावर त्याने गवत नाही खाल्लं पाहिजे. म्हणले नाही खाणार. घेतलं, बोकड गेला. बोकड शेतात घेऊन गेला आणि लुसलुसीत तुरीच्या हिरव्या पिकात घातलं. बोकडाने तुरीला तोंड लावलं की त्याने तोंडावर काठीचा रट्टा दिला. बोकडाला वाटलं एखाद दिवस मारील. बोकड थोडं पुढे गेलं, त्या पिकाला तोंड लावलं की तोंडावर काठीचा रट्टा दिला. अरे बापरे. बोकड म्हणलं हा काय प्रकार आहे. बोकडाने तुरीच्या झाडाला तोंड लावलं की त्यांनी काठीचा रट्टा तोंडावर द्यायचा. बोकडाने गवताला तोंड लावलं की याने काठीचा रट्टा तोंडावर द्यायचा. जेव्हा जेव्हा बोकड चरायला गवताला किंवा त्या पिकाला तोंड लावेल याने काठीचा रट्टा द्यायचा. बोकड भेदरलं, गवताला तोंड लावलं की ह्या तोंडावर काठीचा रट्टा देतोय, तोंड फुटायलं. बोकडाने पुन्हा प्रयत्न केला, गवताला तोंड लावलं, याने पुन्हा काठीचा रट्टा दिला, तोंड फुटायलं. बोकड घाबरलं, भेदरलं, ते गवताला तोंडच लाविना, कारण याला काठीचा रट्टा दिसायला. गवताला तोंड लावलं की काठीचा रट्टा बसतोय, तोंड फुटायलं ना त्याचं बोकडच. संध्याकाळ झाली, तो बोकड घेऊन घरी आला आणि त्या माणसाच्या दरबारात हजर झाला. म्हणले, बघा साहेब तुमचं बोकड मी चारून आणलंय, आता आणा म्हणले हिरवं गवत. तो मोठा माणूस धनवान मनुष्य होता, हिरवा चारा घेऊन आला, घास वगैरे असं हिरवा चारा आणला आणि बोकडापुढे धरला. बोकड खायला धावलं, पण बोकडाला लक्षात आला तो रट्टा काठीचा. ते म्हणले, बाबू हे गवत जर खाल्लं तर ह्याच्यात काठी अजून तोंडावर रट्टा देईल, तोंड फुटेल. बोकड धावलेलं मागं सरकलं आणि गवत खाल्लं नाही. तो श्रीमंत मनुष्य म्हणला, तू काय केलं, माझ्या बोकडाला कसं तृप्त केलं. ते म्हणले, काही असं तुमचं बोकड मी तृप्त केलं, माझा इनाम द्या, ₹1,00,000 द्या. तो मनुष्य ₹1,00,000 घेतला आणि निघून गेला. या दृष्टांतातून हा बोध घ्यायचा की बोकड गवत खायला धावलं आणि त्यांनी गवताला तोंड लावलं की दे काठीचा रट्टा. तसं मन विषयाकडे धावलं की त्या मनाला दे राम नामाचा रट्टा. बोकड गवताकडे धावलं, दे काठीचा रट्टा. मन विषयाकडे धावलं की दे राम नामाचा रट्टा. रट्टा दे, पण कशाचा, राम नामाचा रट्टा. मन विषयाकडे धावलं त्याला राम नामाचा रट्टा द्यायचा. अर्थात मन विषयाकडे धावलं त्याला राम नाम घ्यायला लावायचं. याला म्हणतात तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. हत्ती माताळलाय, त्याच्या गंडस्थळावर अंकुश ठेवला की ताब्यात येतो. मन माताळे विषयाकडे धावतंय, या मनावरही अंकुश ठेवायचा. कशाचा, हरिनामाचा. हे माताळेलं मन स्थिरावतं, विषयाचा त्याग करतं आणि पुन्हा हळूहळू रामनामाला चटावतं. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. जे मन रामनाम घेत नाही त्या मनावर रामनामाचा अंकुश ठेवा. अर्थात मन विषयाकडे धावलं की त्याला रामनामाचा रट्टा द्या, अर्थात त्याला रामनाम घ्यायला लावा. आणि मग रामनामात गोडी दिसली की ते हळूहळू रामनामालाच चटावतं आणि त्याला विषयाचा तिटकारा येतो. आणि विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य असतं. या वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. म्हणून मन विषयाच्या दऱ्याखोऱ्यात धावत पळत जातं. विषयाच्या दऱ्याखोऱ्यात मन धावत पळत जातं, पण भक्तीचा डोंगर चढायला त्याला जड जातं. भक्तीचा डोंगर चढायला त्याला जड जातं. मग त्याला भक्तीचा डोंगर चढवायचा ना, ती विषयाकडे धावताना विषयाकडे धावलं की दे रामनामाचा रट्टा. या रामनामाच्या रट्ट्यानं ते हळूहळू भक्तीचा डोंगरही चढेल आणि ते परमात्मा स्वरूप बनेल. ते सातत्यानं रामनामाचं चिंतन करेल आणि राम म्हणता रामच होईजे, पदी बैसुनी पदवी घेजे, ही अवस्था तुमच्या जीवनात येईल. अर्थात चिंतने चिंतने तदरूपता अशी अवस्था तुमच्या जीवनात येईल. या रामनामानं मनाचं अनुसंधान साधेल, तुम्ही भगवंतास एकरूप व्हाल, मनातील संकल्प जळतील आणि मनातील संकल्प जळाले
की तत्क्षणी तुम्ही देव बनाल. किडाचा दोषू जाय तरी तेची पंधरे होय, तसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोकी. मनातले संकल्प मावळले रे मावळले किंवा तुम्ही तात्काळ देव बनता. म्हणून नित्य भगवंताचं नाम घ्या आणि भगवंताचं अनुसंधान साधा. भगवंताला शरण जा अनुसंधान साधण्यासाठी. कारण असा जगताचा नियम आहे की ज्याचं कुत्र त्यांनी आवरावं. ज्याचं कुत्र त्यांनी आवरावं. एखाद्या जागलीवर जर तुम्ही गेले, एखाद्या माणसाला भेटायला, मालक जागलीवर बसलाय आणि तिथं कुत्रही आहे आणि तो मालक तुमचा मित्र आहे. त्या जागलीवर, जागली म्हणजे शेतामध्ये पहिले जनावर बांधायचे रात्रीच्या वेळेला उन्हाळ्यात वगैरे, आणि तिथं त्या जनावरापाशी माणसं झोपायचे. शेतात जनावर बांधणं याला जागल म्हणतात. जागलीवर जनावर बांधले, तिथं मालक बसलाय आणि ते कुत्र बी आहे आणि तो मालक आपला मित्र आहे, जनावरचा मालक. आपण त्या मित्राला भेटायला गेलो जागलीवर आणि कुत्र आपल्या अंगावर आलं, तर आपण त्या कुत्र्याला हाड म्हटलं तर कुत्र जास्त चवताळतं आणि जास्त आपल्या अंगावर येतं आणि गळ्यातच टांगड्या घालतं आणि चावतही. कुत्र्याला आपण हाड म्हणलं तर कुत्र जास्त चवताळून अंगावर येतं. पण तेवढ्यात मालक जर कुत्र्याला हाड म्हटला तर कुत्र माघारी फिरतं आणि ते कुत्र ओळखतं ज्या अर्थी मालक हाड म्हणतोय त्या अर्थी आलेला माणूस माझ्या मालकाचा मित्र आहे, आता आपण गप्प बसावं. आपण कुत्र्याला हाड म्हटलं कुत्र जास्त अंगावर चवतळून येतं. मालक हाड म्हटला तर कुत्र माघारी सरकतं, गप्प बसतं. तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चारही गोष्टी ही भगवंताची कुत्रे आहेत आणि भगवंताने या चारही कुत्रे आमच्या अंगावर सोडलेत. आणि म्हणून असा नियम आहे की ज्याचं कुत्र त्यांनी आवरावं. ही भगवंतानी चारही कुत्रे आमच्या अंगावर सोडलीत, तर या चारही कुत्र्याला आवर घालण्यासाठी भगवंतच हवाय, अर्थात भगवंताचं नाम हवंय. भगवंताच्या नामानंच ही चारही कुत्री आवरल्या जातात. आमच्याच्यानं ती आवरल्या जात नाहीत. जागलीवरच्या कुत्र्याला आम्ही हाड म्हणलो, ते जास्त अंगावर आलं. मालक हाड म्हणला, ते मागं सरकलं. तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चार कुत्रे आहेत भगवंताचे, भगवंताने आमच्या अंगावर सोडलेत. या चारही कुत्र्याला भगवंतानंच हाड म्हणावं, ते मागं सरकतं. अर्थात तुम्ही भगवंताचं नाम घ्या, भगवंताच्या नामानंच ही चारही कुत्रे आवरले जातात. याला म्हणतात ज्याचं कुत्र त्यांनी आवरावं. अर्थात तुम्ही भगवंताचं नाम घ्या, रामनाम घ्या, भगवंताच्या नामानं मनाला आवर घातल्या जातो आणि मन विषय भोगातून निघून भगवंताच्या नामाच्या दिशेने वळतं, भगवंताचं एकरूप होतं, भगवंताचं अनुसंधान साधलं जातं. अनुसंधानाने संकल्प जळतात, संकल्प जळले की मन परमात्मा स्वरूप बनतं. मन परमात्मा स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो. आणि मन परमात्मा स्वरूप बनणं म्हणजे अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा करणं, आणि अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा करणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझ्या मनानं पांडुरंगा तुझे चरण पाहिलेत, आता ते परमात्मा स्वरूप झाले, आता इथून कुठे धावेल, ते कुठे धावणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. म्हणून मन हे इंद्रियाचा स्वामी आहे, परंतु मनाला भ्रम झालाय. मन हे देव आहे, जीव हा देव आहे, जीव हा आत्मा आहे. पण मन, जीव, आत्मा असूनही हे मन आणि जीव स्वतःला देह म्हणून घेतात. प्रकृतीचे एकरूप होऊन प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढतात. किंबहुना आत्मा चोकटू होऊन प्रकृतीचे एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू अपनपाया. ज्ञानोबा आहे. किंबहुना आत्मा चोकटू होऊन प्रकृतीचे एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू अपनपाया. ज्ञानोबा आहे. आत्मा हा जीव आहे, आत्मा हेच मन आहे. हा मन, जीव, आत्मा हे चोखट आहे, पण हे मन, जीव, आत्मा प्रकृतीचे एकरूप होतात आणि प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढतात. आणि मन, जीव, आत्मा म्हणत असतात की मी देह आहे, मी देह आहे, मी मरका आहे, मला जन्म मरण आहे, मी देह आहे, मी मरका आहे. हा मनाला झालेला भ्रम आहे, कारण मन अहंकारात बद्ध आहे. नरवारा लिहितात तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदुसरा, स्वप्नीचे ओरभरा संतोषशिने. तो परमात्माची परी दुसरा, जीवाकडे बोट केले, मनाकडे बोट केले, तो परमात्माची परी दुसरा. मानवी मन, मानवी जीव हा परमात्मा आहे, पण हे मन आणि जीव अहंकारात बद्ध आहेत.
अहंकाराच्या झोपेत घोरतायत हे मन आणि जीव, आणि स्वतःला देह म्हणून घेतायत. देव असूनही जीव म्हणून घेतायत. का? त्या मनाला भ्रम झालाय, मी देह आहे म्हणून. मन हे इंद्रियाचा स्वामी, पण इंद्रिय मनावर पगडा बसवतात आणि इंद्रिय मनाचा स्वामी होतात, आणि इंद्रिय सांगतील तसं मन ऐकतो. का? मनाला भ्रम झालाय. मन देव आहे पण ते स्वतःला जीव म्हणतं, हा भ्रम झालाय, आणि म्हणून इंद्रिय मनाचा स्वामी होतात. खरं पाहता मन इंद्रियाचा स्वामी, पण या भ्रमामुळे इंद्रिय मनाचे स्वामी होतात आणि त्याला नाचवतात. आणि मग ज्ञानोबा लिहितात की इथं नेनावाया हेची कारण जे इंद्रिय अधीनपण, तेही आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे. ज्ञानोबा इथं नेनावाया हेची कारण इंद्रिय अधीनपण. मन इंद्रियाच्या अधीन झालंय. मन देव आहे पण इंद्रियाच्या अधीन झाले म्हणून ते स्वतःला जीव म्हणते. त्याला भ्रम झालाय. काय भ्रम झालाय? की मी जीव आहे. आणि म्हणून या मनाला जो भ्रम झालाय तो भ्रम घालण्यासाठी मनाला पुन्हा 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 हरिनाम दाखवा. बुद्धीला हरिनाम दाखवा, चित्ताला हरिनाम दाखवा. हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्यांनी जर हरिनाम पाहिलं, त्यातली त्यात मन, बुद्धी आणि चित्त या तीन गोष्टींनी हरिनाम पाहिलं, यांनी हरिनाम घोकलं, तर बुद्धी बोलली परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपणे असे देखे, देखत खेवे ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी म्हणते मी उगाच विषयाकडे धावते म्हणली, वळून पाहिलं तो परमात्मा, तो परमात्मा मी आहे म्हणली. परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपणे असे देखे, देखत खेवे ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी म्हणते मी विषयाकडे उगाच धावते, वळून पाहिलं तर तत्व दिसते, परमात्मा दिसतो, तो परमात्मा मी आहे. बुद्धी परमात्म्यात लीन होते. चित्ताचं चैतन्य होतं, मनाचं चैतन्य होतं. यांना रामनाम दाखवा. मन, बुद्धी, चित्त यांना रामनामाची गुढी लागली. यांना रामनामाची गुढी नाही पण रामनामाची गुढी लावा. पुन्हा पुन्हा रामनाम दाखवा, यांना रामनामाची गुढी लागेल. आणि रामनामाची गुढी लागली हे तिघही मन, बुद्धी आणि चित्त हरिनामासाठी चटावतील. आणि चटावले की सारखं हरिनाम घेतील. आणि हरिनामातही मजा आहे, हरिनामातही गुढी आहे. यांना कळालं की विषयाचा तिटकारा येईल. कारण या मनाची, बुद्धीची आणि चित्ताची काय सवय, यांना वाटतं की केवळ विषयातच सुख आहे. हे सुख काय जे आहे ते फक्त विषय भोगताच आहे. या इंद्रिया वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावाची पाही इंद्रियाचा. विषय भोगाशिवाय इतरत्र कुठं सुखच नाहीये, असं मन, बुद्धी आणि चित्त यांचा समज झालाय. पण यांना, या तिघाला पुन्हा पुन्हा हरिनाम दाखवलं की यांना कळतं की अरे हरिनामातही सुख आहे, हरिनामातही मजा आहे, हरिनामातही गुढी आहे. या तिन्ही गोष्टी हरिनामाला चटवतात. आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना विषयाचा कंटाळा येतो, तिटकारा येतो. आणि विषयाचा तिटकारा येणं हेच अहंकार असते. आणि मग हे मन, बुद्धी, चित्त संसारातून काढता पाय घेतात, त्या संसाराचा, विषयाचा कंटाळा आल्यामुळे. आणि ते हळूहळू परमात्म्यात शिरतात आणि कायमचेच परमात्मा स्वरूप बनतात. आणि हे सर्व परमात्मा स्वरूप बनणं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे परमात्मा स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो. आणि मनाला धाक दाखवा, मनावर रामनामाचा अंकुश ठेवा, त्याला हरिनामाच्या दिशेने वळवा. त्यासाठी अभ्यास योग वापरा. त्याला थोडं थोडं रामनाम दाखवत जा. आणि रामनामातही गुढी हे त्याला कळालं की ते रामनामालाच चटावतं, विषयाचा त्याला तिटकारा येतो. विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य असतं. आणि ते हळूहळू या वैराग्यानं भगवत स्वरूप बनतं. वैराग्य तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतं. ती हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वैराग्यानं देव भेटतो. म्हणून मनाला रामनाम घ्यायला हवा. अनुसंधान साधा भगवंताचं. संकल्प जळून जातील. संकल्प जाळा. खोटे संकल्प जाळू नका. बरेच माणसं असे असतात की आपला संकल्प वाढवतात किंवा खोटा संकल्प करतात. हा भक्तीतील दंभ असतो. संकल्प खरोखर जाळा. संकल्प वाढवू नका आणि संकल्प जाळण्याचा खोटा प्रयत्न करू नका. एकदा एक मनुष्य काशीला गेला, अतिशय चिकट, हो अतिशय चिकट हलकट माणूस एकदा काशीला गेला. आता लोकांना वाटलं हे आंघोळ काशीला गेला, गंगेच्या पात्रात गेला आणि स्नान करू लागला. लोकांना कुतूहल होतं की हे चिकट जाऊ नये, हे हलकट आहे.
सॉरी, हे चिकट आहे, हे हलकट आहे, सॉरी, हे चिकट आहे, हलकट आहे. हे काय संकल्प सोडतंय? सगळे त्याच्या बाजूला जाऊन उभे राहिले. मी सॉरी का म्हटलं तुम्हाला कळालं. हे चिकट आहे, हलकट आहे, सगळे त्याच्या बाजूला जाऊन उभे राहिले आणि ऐकू लागले की हा काय संकल्प सोडतोय. त्याने हातात पाणी घेतलं आणि असा संकल्प सोडला की आजपासून तीर्थाला येणंच बंद. आजपासून तीर्थाला येणंच बंद. लोक म्हणले का रे? अरे काय म्हणले, वैतागून गेले, खायला नाही, प्यायला नाही, परेशानी, झोप नाही, प्रवास, कंटाळून गेलं म्हणले, मला नकोय तीर्थ वगैरे, आजपासून तीर्थाला येणंच बंद. असे खोटे आणि चुकीचे संकल्प सोडू नका. एका माणसानं 4 धाम यात्रा केली आणि मावंद ठेवलं आणि 50 माणसं जेवायला बोलवली. 50 माणसं जेवायला बसले, जेवण झालं. हा दारात उभा राहिला, हात धुवायला त्यांचे, हातात टावेल घेतला. पहिला माणूस आला, हातावर पाणी ओतलं, टावेल दिला, हात पुसला आणि निघाला. म्हणले, मामा काय संकल्प सोडला? म्हणले, क्रोध सोडला. दुसरा आला, हात धुतला, टावेल, हात पुसला, काय संकल्प सोडला? म्हणले, क्रोध सोडला. तिसरा, चौथा, पाचवा, प्रत्येकाला याचा थोडा थोडा पारा चढत होता. क्रोध सोडला, क्रोध सोडला, क्रोध सोडला, सगळं हेच सांगत होता. 48 झाली. आता 49 आला. हळूहळू याची तळपायची आग मस्तकाला चालली होती. मामा काय संकल्प सोडला? 49 म्हटला. हात धुतला, टावेल हात पुसला. मामा काय संकल्प सोडला? म्हणले, यार क्रोध सोडला ना बेटा, क्रोध, जाना गपचीप. 50 आला. यांनी हातावर पाणी ओतलं, हात धुतला, टावेल दिला, हात पुसला. निघताना म्हणतो, मामा काय संकल्प सोडला? आधी एक थोबाडात मारली, अरे क्रोध सोडला रे, क्रोध, मोठ्याने ओरडला. क्रोध सोडला हे क्रोधानंच सांगितलं. हे नकली संकल्प जाळणे. असे संकल्प जाळू नका. संकल्प खरे जाळा. मन निरीच्छ करा, मी आणि माझं विसरा, याला म्हणतात खरे खरे संकल्प जाळणे. मन परमात्मा स्वरूप होईल, तुम्ही देव बनाल, मुक्त व्हाल. मन संकल्प खरे खरे जाळा, नकली नाही. आणि संसारात संकल्पही वाढवू नका. नरबरा बोलले, आपण या रिपू जेने वाढविला हा संकल्प. जो संसारात राहून आपले नाना प्रकारचे संकल्प वाढवतो आणि प्रमुख संकल्प असतात धनाची प्राप्ती, इस्टेटीची प्राप्ती, जायदादीची प्राप्ती, मुलाबळाची प्राप्ती, संपत्तीचं अट्रॅक्शन, संपत्तीचं कलेक्शन, याचे संकल्प लोक वाढवतात. मला गडगंज संपत्ती मिळावी, याच्या पाठीमागे लोक लागतात. आजकाल 99% लोकांचा एकच संकल्प आहे, मला गडगंज पैसा मिळावा. नरबरा म्हणतात की तुम्ही जितके संकल्प वाढवाल तितके तुम्ही स्वतःचे वैरी आहात. आपण या रिपू जेने वाढविला हा संकल्प. तुम्ही धनाच्या प्राप्तीसाठी, पैशाच्या प्राप्तीसाठी जितका संकल्प वाढवाल, तुम्ही त्या संकल्पात अडकून मराल, देव दुरावेल आणि वाया एरझार हरिवीन अशी तुमची चक्कर होईल. तुमचा जन्म वाया एरझार हरिवीन असा होईल, तुमची चक्कर झाली. नरबरा उदाहरण देतात, एरवी कोश कीटकाच्या परी आपण या वैरी. ते कीटक असतो, कोश कीटक, घरात एक जाळं बनवतो, तो कोश कीटक, त्याला स्पायडरमॅन म्हणतात इंग्रजीमध्ये. तो स्पायडरमॅन, कोश कीटक, जाळं बनवतो. पण जाळं बनवत असताना आत घुसत जातो, जाळं बनवत जातो, पण बाहेर निघायला वाटच ठेवत नाही. आणि शेवटी अन्न पाण्याच्या अभावामुळे त्या जाळ्यात अडकतो आणि मरतो. माऊली म्हणतात, एरवी कोश कीटकाची परी आपण या वैरी. त्या कोश कीटकानं जाळं बनवलं, जाळं बनवत आत गेला, पण बाहेर निघाला रस्ता, वाट ठेवली नाही, शेवटी आत अडकून तो मेला. तसं तुम्ही नाना प्रकारचे संकल्प वाढवता धनप्राप्तीसाठी. ही तुमच्यासाठी एक जाळं आहे, मायेचं जाळं आहे. या धनाच्या आकर्षणात, संपत्तीच्या आकर्षणात तुम्ही गुंतत जाता, तुमची वासना वाढत जाते. आणि धनाची वासना घेऊन जर तुम्ही मेले तर पुढच्या जन्मी तुम्ही धनच बनता, धातू बनता, कागद बनता, पैसा बनता. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. मरताना जशी वासना, अर्थात जे चित्तात येईल पुढच्या जन्मी तेच बनावं लागतं. धनाची वासना, धन 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 संकल्प वाढवला,
मरताना धनच चित्तात आलं. पुढच्या जन्मी धन झाले, अर्थात पैसा झाले, खनिज झाले, धातू झाले, कागद झाले, पैसा झाले. आणि म्हणून धनप्राप्तीचा संकल्प वाढवू नका. जो धनप्राप्तीचा संकल्प वाढवतो तो स्वतःचा शत्रू असतो. उलट संकल्प मारा, संकल्प जाळा. धनवरा लिहितात, संकल्पाचे संपत्ती रुसोनिया. संकल्प ही संपत्ती म्हटलंय धनवराने, आणि या संकल्पाच्या संपत्तीवर रुसा. संकल्पाच्या संपत्तीवर रुसा. संकल्पाचे संपत्ती रुसोनिया धनवरा बोलतात. संकल्पाच्या संपत्ती मिळण्याचा संकल्प वाढू नका, उलट संकल्पाच्या संपत्तीवर रुसा. अर्थात आपला संकल्प कमी करा, मारा. धनाच्या प्राप्तीचा संकल्प ठेवू नका, देवाच्या प्राप्तीचा संकल्प ठेवा. मला देव भेटावा असा संकल्प ठेवा. मला धन भेटावा हा संकल्प ठेवू नका. धन भेटावा संकल्प ठेवाल, त्या धनाच्या संकल्पात तुम्ही वरचेवर आशा वाढत जातील, वरचेवर अडकत जाल आणि कोष किटकासारखं त्यात अडकून मराल. तुमची चक्कर झाली, वाया येरजार हरिवेन असा तुमचा जन्म झाला. तर संकल्पाच्या संपत्तीवर रुसा, अर्थात संकल्प मारा आणि भगवत प्राप्तीचा संकल्प ठेवा. आणि भगवत प्राप्तीसाठी मनातील संकल्प मारा, अर्थात मन निरीक्ष करा. मी आणि माझं विसरा. हे वैराग्य असतं, हा संन्यास असतो, हाच कर्मयोगी असतो, हाच संत असतो, हाच देव असतो. मन निरीक्ष करणं आणि मी आणि माझं विसरणं, अर्थात अहंकार घालवणं, यालाच संन्यास म्हणतात, यालाच कर्मयोगी म्हणतात, याला संत म्हणतात आणि याला देवही म्हणतात. संकल्प घालवा, अर्थात मन निरीक्ष करा आणि मी आणि माझं विसरा. आणि हे संकल्प हरिनामाने जळतात, भगवंताच्या अनुसंधानाने जळतात. म्हणून मनाला सातत्यानं हरिनाम घ्यायला हवा. मनातील संकल्प जळतील, मनातील संकल्प जळले की मन परमात्मा स्वरूप होईल, आणि मन परमात्मा स्वरूप होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून नदीचा उगमही समुद्र आणि नदीचा शेवटही समुद्र. तुम्हाला जर विचारलं की नदीचा उगम काय, तर तुम्ही एखादा डोंगर सांगताल. गंगा नदीचा उगम काय, तुम्ही म्हणताल हिमालय. बरोबर, हिमालयातच उगम आहे. गंगा नदीचा उगम काय, तर तुम्ही म्हणाल हिमालय, माउंट एव्हरेस्ट. भौगोलिक दृष्ट्या बरोबर आहे, पण गंगेचा किंवा कुठल्याही नदीचा उगम हा हिमालय किंवा डोंगर नसतो. तर नदीचा उगम हा समुद्र असतो आणि नदीचा शेवटही समुद्र असतो. कारण नदी समुद्रापासून निघते. नदी म्हणजे काय, नदी म्हणजे पाणी. नदी समुद्रापासून निघते आणि समुद्रालाच जाऊन मिळते. पाणी समुद्रापासून निघतं वाफेच्या रूपात आणि समुद्रालाच जाऊन मिळतं नद्याच्या रूपात. म्हणून नदीचा उगमही समुद्र, नदीचा शेवटही समुद्र. तसं मनाचा, नदीचा उगम समुद्र, नदीचा शेवट समुद्र, तसं मनाचा उगमही परमात्मा आणि मनाचा शेवटही परमात्मा. नदी समुद्रापासून निघाली, समुद्राला जाऊन मिळाली, स्थिरावली. मन परमात्म्यापासून निघालं, परमात्म्याला जाऊन मिळालं, स्थिरावलं. म्हणून मनाचा उगमही परमात्मा, मनाचा शेवटही परमात्मा. म्हणून मनाला सातत्यानं रामनाम घ्यायला लावा. मनातले संकल्प जाळा. मन परमात्म्यापासून निघाले, ते परमात्म्यालाच कायमचं जाऊन भेटेल. परमात्मा स्थिर होईल, तिथे त्याची अत्यंतिक निवृत्ती होईल आणि हाच मोक्ष असतो. आणि मग ज्यांनी अखंड रामनामानं भगवंताचं अनुसंधान साधलंय, अखंड रामनामानं मनातले संकल्प जाळलेत, अखंड रामनामानं मनातले संकल्प जाळले, अखंड रामनामानं भगवंताचं अनुसंधान साधलंय, यांनी मनातील संकल्प जाळले, आणि ज्याच्या मनातील संकल्प जाळलेत ते मन परमात्म्याला जाऊन भेटतं, ते कायमचं परमात्मा स्वरूप बनतं. आणि जे मन परमात्मा स्वरूप बनलंय ते मुक्त असते, अर्थात तीच तुमची मुक्ती असते. आणि मग असा मुक्तीवर भजनयुक्त झालेला महात्मा, असा मुक्तीवर भजनयुक्त झालेला महात्मा, त्याच्या जीवनात काय घडतं,
तर त्याच्या जीवनात भाग जातो आणि शीनही जातो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि म्हणून महाराज लिहितायत की भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. ज्यांनी अखंड रामनामानं भगवंताचं अनुसंधान साधलंय, अखंड रामनामानं आपल्या मनातील संकल्प जाळलेत, तो निरीच्छ झालाय, मी आणि माझं विसरलाय, निरहंकार झालाय, निरीच्छ झालाय, मी आणि माझं जाळलंय, तो संतच असतो, तो मुक्तीवर भजनयुक्त असतो. माझं वाक्य पुन्हा ऐका. त्यांनी अखंड रामनामाने भगवंताचं अनुसंधान साधलंय. या अनुसंधानानं, या रामनामानं त्याच्या मनातले संकल्प जळाले, त्याचं मन निरीच्छ झालं, मी आणि माझं विसरलं. जो निरीच्छ झाला आणि मी आणि माझं विसरलाय, तोच संन्यासी, तोच संत. आणि असा संत मुक्तीवर भजनयुक्त असतो. आणि अशा संताच्या जीवनातून भाग जातो, अर्थात द्वैत जातं. तो अद्वैतात उभा राहतो. आणि ज्याच्या जीवनातून द्वैत गेलंय, जो अद्वैतात उभा राहिलाय, त्याच्या जीवनातून शीन जातो आणि त्याच्या जीवनात परमानंद येतो. आणि म्हणून तुकोबा लिहितात की भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. अर्थात मनातील संकल्प जाळून जो संत बनलाय, संताचं द्वैत जातं, संत अद्वैतात उभे राहतात. आणि अद्वैतात उभं राहणं म्हणजेच भाग जाणं. भाग म्हणजे द्वैत, तुकडे. मी वेगळा आणि जग वेगळं हा भाग आहे, हे द्वैत आहे. मी वेगळा आणि जग वेगळं हे द्वैत आहे, अर्थात हा भाग आहे. पण मी जग आहे याला म्हणायचं भाग गेला, किंवा याला म्हणायचं अद्वैतात उभा राहिला. मी वेगळा आणि जग वेगळं हे द्वैत आहे, यालाच म्हणायचं भाग. पण मी आणि जग वेगळं नाही, मी जग आहे याला म्हणायचं भाग गेला. अर्थात तुमचं द्वैत गेलं, तुम्ही अद्वैतात उभे राहिले. द्वैत गेलं, अद्वैतात उभे राहिले. कारण प्रपंच सत्य आहे आणि मी देह आणि देह संबंधीने माझं आहे असा बुद्धीचा निश्चय म्हणजे अज्ञान. प्रपंच सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं आहे हे अज्ञान आहे. परंतु प्रपंच मिथ्या आहे आणि मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान होणं. प्रपंच मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे. आणि मग मी आत्मा आहे तर आत्म्याच्या रूपाने मीच विश्व व्यापले, अर्थात मीच जग बनलो, जगची देह झाले. जगची देह झाले म्हणून भेदाभेद गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. ज्ञानोबा आहे. जगची देह झाले म्हणून भेदाभेद गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. आता जो स्वतः जग बनलाय त्याचा भेदभाव गेला, हर्षामर्ष गेलाय, अर्थात तो अद्वैतात उभा राहिलाय. जगची देह झाले. मी वेगळा आणि जग वेगळं हे द्वैत आहे. मी सर्व जग आहे हे अद्वैत आहे. आणि याला म्हणायचं भाग गेला, सीन गेला. अर्थात जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे आणि आत्म्याच्या रूपाने मीच विश्व व्यापले, कारण आत्मा विश्वव्यापी. मग मी आत्मा आहे तर आत्म्याच्या रूपाने मी विश्व व्यापले, जगात मीच नटलोय. किंबहुना चराचर आपणची झाला, किंबहुना चराचर आपणची झाला. आता जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक चराचर मी बनलोय. जगात मीच नटलोय कारण मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी, मग मी विश्व व्यापले. जगातली प्रत्येक वस्तू मी आहे म्हणजे जगच मी झालोय, जगची देह झाले, किंबहुना चराचर आपण झाला. आता स्वतःच जग बनलाय, याला म्हणायचं अद्वैतात जाणं किंवा भाग जाणं. तो अद्वैतात गेला म्हणून त्याचा भाग गेला. भाग म्हणजे द्वैत आणि हे द्वैत जाणं, भाग जाणं म्हणजे अद्वैतात जाणं.
मग संत महात्म्याचा भाग जातो, अर्थात द्वैत जातं. ते अद्वैतात उभे राहतात आणि द्वैत जाऊन अद्वैतात उभे राहिले की त्यांचा शीन जातो आणि त्यांच्या जीवनात परमानंद येतो. आणि म्हणून मोक्षाची व्याख्या काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आता तुमचा भाग गेला म्हणजे शीन गेला. शीन गेला म्हणजे दुःख झालं आणि तुमच्या जीवनात आनंद आला. काय चिराने? भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. तुमच्या जीवनातला भाग गेला, भाग गेला म्हणून शीन गेला, शीन गेला म्हणून जीवनात आनंद आला. दुसऱ्या भाषेत भाग गेला म्हणजे द्वैत गेलं. तुम्ही अद्वैतात उभे राहिले, अद्वैतात उभे राहिले म्हणून तुमचं शीन गेला, अर्थात तुमचं दुःख गेलं. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली आणि तुम्हाला परमानंदाची प्राप्ती झाली. यालाच तुकोबारा म्हणतात की भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. कारण जोपर्यंत तुम्ही द्वैतात आहात तोपर्यंत तुमच्या जीवनात शीन आहे किंवा भीती आहे. जो जो दुजे घडे तव तव संसारी भय जोडे. ज्ञानोबारा म्हणतात की जितकं जितकं द्वैत वाढेल तितकं तितकं संसारात भय वाढेल आणि जितकं तुम्ही अद्वैतात जाल तितकं तुमचं भय नाहीसं होईल. आणि हे भय वाढणं हा शीन आहे, हे दुःख आहे. जव जव दुजे घडे तव तव संसारी भय जोडे. तुम्ही आम्ही द्वैतात जगतोय साधारण माणसं म्हणून संसाराचं आम्हाला भीती वाटते. संसार दुःख देतो. जो द्वैतात जगतो त्याला संसार दुःख देतो. का? जव जव दुजे घडे तव तव संसारी भय जोडे. जो द्वैतात जगतो तितकं त्याला संसारात दुःख भोगावं लागतं, तितकं दुःख अधिक आहे. पण तो अद्वैतात गेला तर त्याचं दुःख संपतं, त्याचा शीन जातो आणि त्याला परमानंदाची प्राप्ती होते. असं का होतं? तर तुम्ही वेगळे, मी वेगळा आणि जग वेगळं म्हणलं की जगाकडून मला भीती आली. जग मला हाणेल, मारेल, लुटेल ही भीती आली. पण जगच मी आहे असं समजलं तर आता मला कोण मारेल? कारण जगच मी आहे. पठाण नाथांच्या अंगावर 108 वेळा थुंकला. नाथानं गंगा स्नान करून यावं, पठाणानं तोंडात थुका जमा करावं, नाथ आले की पचकन थुकावं, नाथ महाराजांनी पुन्हा गंगा स्नान करावं, पुन्हा परत यावं, पठाणानं थुका जमा करावं, पुन्हा नाथ महाराजांच्या अंगावर थुकावं. असं 108 वेळा घडलं. थुंकणारा कंटाळा. पठाणाच्या तोंडातला थुका संपला पण नाथ कंटाळे नाही. नाथाने त्याचा उद्धार केला. पण नाथ का कंटाळे नाही? कारण नाथ संत होते आणि संत हा विश्वव्यापी असतो. नाथ संत होते, संत हा विश्वव्यापी असतो. नाथाच्या नजरेत नाथही नाथच आणि पठाणही नाथच. कारण नाथाने जग व्यापलं होतं. कारण नाथ संत होते, अद्वैतात जगत होते. नाथ संत होते, नाथ अद्वैतात जगत होते. म्हणून नाथही संत आणि पठाणही संतच, किंवा नाथही नाथच आणि पठाणही नाथच. नाथाने जर जग व्यापले किंबहुना अचराचर आपण झाला, या जगातील दगडधोंडे, झाडझुडपं प्रत्येक वस्तू नाथ बनलेत. मग नाथाने जर जग व्यापले संत असल्यामुळं तर नाथही नाथच आणि पठाणही नाथच. याचा अर्थ एक प्रकारे नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते, पठाण नाथाच्या अंगावर थुंकतच नव्हता. ही नाथाची नजर. आपल्या नजरेत पठाण नाथाच्या अंगावर थुंकतोय कारण आपण द्वैतात आहेत, पण नाथांच्या नजरेत नाथच नाथाच्या अंगावर थुंकतायत. ही नाथाची नजर आहे. कारण नाथ अद्वैतात आहेत, नाथ संत आहेत. कारण नाथही नाथ आहेत आणि पठाणही नाथ आहेत. हे अद्वैत आहे. मग सहज आपला थुंका आपल्या हातात पडला तर आपल्याला राग येत नाही, दुसरा थुकला तर राग येतो, पण आपला थुका पडला तर राग येत नाही. तसं मग तो पठाणही नाथच आहे. मग पठाण नाथाच्या अंगावर थुकतोय पण पठाण नाथ आहे, नाथ अद्वैतात जगत असल्यामुळं. म्हणून एक प्रकारे नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. ही नाथाची नजर. आणि म्हणून पठाण 108 वेळा थुंकूनही नाथाला राग आला नाही. जसं आपला थुका आपल्या हातावर पडला तर आपल्याला राग येत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आपण अद्वैतात जातो, पूर्ण जगच बनतो, तेव्हा जगातली प्रत्येक वस्तू मी आहे. जगातली प्रत्येक वस्तू मी आहे आणि मग मीच मला कसा त्रास देईल. आणि म्हणून आपलं भय निघून जातं. मनुष्य अद्वैतात गेला की त्याचं भय निघून जातं. मनुष्य द्वैतात जगला की त्याच्या जीवनात भय येतं. आणि म्हणून पाणी बुडुवे मिठाते तो मिठची पाणी आते. ज्ञानोबा आहे.
दैवी संपत्तीच्या अभयाचं वर्णन करताना ज्ञानोबा राय लिहितात की अभय काय, पाणी बुडवे मिठाते तर मिठाची पाणी आते. पाण्याला लय लाड आला, म्हणजे मी मिठाला बुडून टाकतो. मीठ म्हणायचं जाऊ दे रे, पण ते पाणी भूषणात आलं. पाणी म्हणलं नाही, मला मिठा तुला बुडवायचं. मीठ म्हणलं ये बरं. ते पाणी आलं आणि मिठाला बुडवायला लागलं तर मिठाचंच पाणी झालं. पाण्यात पाणी बुडालं, पाण्यात पाणी मिसळलं. आता पाणी कुणाला बुडविल? पाणी पाण्याला काय बुडविल? हे पाणी मिठाला बुडवायला निघलं, परंतु मिठाचं पाणी झालं. पाण्यात पाणी मिसळलं, आता पाणी पाण्याला काय बुडविल? तसं जग भेडवतं. मी तुला त्रास देईल, मी तुला मारील, मी तुला हानील. जग भेडवतो, संसार भेडवतो आपल्याला आपण द्वैतात असल्यावर. संसार आपल्याला भेडवतो आपण द्वैतात असल्यावर. पण आता आपण अद्वैतात गेलो ना, आपणच संसार बनलो, तर संसार मला काय भेडविल? पाणी मिठाला भेडवतंय, मी तुला बुडविल, पण पाणीच मीठ झालंय. आता पाणी मिठाला काय बुडविल? संसार आपल्याला भेडवतोय, मी तुला दुःख देईल, पण मीच संसार बनलोय. आता संसार मला काय भेडविल? कारण मी संसार बनलोय. म्हणून ज्ञानोबा राय बोलतात की पाणी बुडवे मिठाते तर मिठाची पाणी आते. तसे आपण झाले अद्वैते नाशे भय. आता संसार मला भेडवतोय, तुला दुःख देईल, पण मीच संसार बनलोय, मीच विश्वव्यापी संसार बनलोय, अद्वैतात गेलोय. हा संसार मला काय बुडविल किंवा काय त्रास देईल? काहीच नाही, कारण मी झालोय. हा संसार मला आता काय त्रास देईल? पाणी मिठाला बुडवायला गेलं, मिठच पाणी झालं. पाणी पाण्याला काय बुडेल? संसार मला त्रास द्यायला गेला, मी अद्वैतात गेलो, मी संसार बनलो. आता संसाराला काय बुडविल किंवा संसाराला काय त्रास देईल? कारण मी संसार बनलोय. आणि म्हणून संत महात्मे अद्वैतात जगतात, आणि म्हणून त्यांचा भाग जातो. भाग गेला की त्यांचा सीन जातो, अर्थात दुःख जातं, आणि त्यांच्या जीवनात परमानंद येतो. दुसऱ्या भाषेत बोललं तर संत महात्म्यांचं द्वैत जाऊन ते अद्वैतात जातात. मनुष्य अद्वैतात गेला की तोच संसार बनतो, चराचर बनतो, जगत बनतो. आणि आपणच जगत बनल्यावर आपणच आपल्याला काय त्रास देऊ म्हणून आपलं दुःख नाहीसं होतं आणि आपल्या जीवनात परमानंद येतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. मग असे संत महात्मे ज्यांचा भाग गेलाय, शीन गेलाय, अर्थात द्वैत गेलं, ते अद्वैतात उभे राहिले, त्यांच्या जीवनातून दुःखाची अत्यंतिक निवृत्ती झाली, जीवनात परमानंद आलाय, असे संत महात्मे मुक्तीवर भजनयुक्त असतात. सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करतात, आणि भगवंताचं नामचिंतन केल्यामुळं त्यांच्या जीवनात प्रेमरस येतो, आणि प्रेमरस म्हणजेच भक्तिरस असतो. आणि मग अशा महात्म्याची प्रेमरसाच्या रूपानं भगवंताला मिठी पडते. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि तुकोबाराय लिहितात की प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. की मुक्तीवर भजनयुक्त असलेला महात्मा सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करतो, अर्थात भगवंताच्या भक्तिरसात, प्रेमरसात बुडून असतो. आणि भगवंताच्या प्रेमरसात बुडाला याचा अर्थ त्यांनी प्रेमरसानं भगवंताला मिठीच मारली. कारण मोठी गंमत आहे बघा तुम्ही, प्रेमरसात, भक्तिरसात कशी आवड किंवा कसा आनंद आहे, आणि ही मिठी कशी बसते. प्रेमरसे बैसले मिठी, आवडी लाठी मुखासी. आता मी मुक्तीवर भजनयुक्त झाले म्हणजे आवडीने भगवंताचं नाम पुन्हा पुन्हा घेतोय, आणि या नामस्मरणानं माझ्या जीवनात प्रेमरस आलाय, भक्तिरस आलाय, आणि या भक्तिरसानं माझी भगवंताला मिठी पडली, प्रेमरसानं भगवंताला मिठी पडली आहे. भगवंताला मिठी पडली आहे. एखाद्या माणसाला तुम्ही मिठी दिली तर ज्याला आपण मिठी दिली, आपण मिठी देणारे आनंदी होतो, आणि ज्याला मिठी दिली तोही आनंदी होतो. दोघांनाही आनंद मिळतो मिठी दिल्यावर. लेकरांना आईला मिठी मारली, लेकरू आनंदी, आई आनंदी. तसं भक्तानं भगवंताला मिठी मारली प्रेमरसानं, भक्तही आनंदी आणि देवही आनंदी. आणि म्हणून ज्ञानोबा राय हरिनामाला संभोग म्हणतात. श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला, जो मनासी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. संत भगवंताचं सातत्यानं नामस्मरण करतात, मुक्तीवर भजनयुक्त असतात, मुक्त होईने भगवंताच्या नामाचा आनंद लुटतात, मुक्त होईने भगवंताचं नामचिंतन चालूच असतं. मुक्तीवर भजनयुक्त महाभागवत उद्धव.
संत मुक्त झाल्यावर भगवंताचं नामचिंतन का करतात? त्याची दोन कारण आहेत. तर मुक्त होऊन भगवंताचं नामचिंतन केलं तर त्या मुक्त माणसाला भगवंताच्या नामाचा आनंद तर लुटता येतोच, परंतु तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं तर तुम्हाला आनंद तर मिळतो, पण भगवंतालाही त्याचा आनंद मिळतो. आणि म्हणून ज्ञानोबा आहे याला संभोग म्हणतात. नामस्मरणाला संभोग म्हणतात. कसं? तर तुम्ही देवाचं नाव घेतलं तुम्हाला आनंद मिळतो, पण त्या नामस्मरणाने देवालाही आनंद मिळतो. जसं गुलाबजामुन खाल्ल्यानं आपल्याला एकट्यालाच आनंद मिळतो, पण पती पत्नीच्या भोगातून दोघांनाही आनंद मिळतो, त्याला आपण संभोग म्हणतो. एकाच वस्तूने एकाला आनंद झाला तो भोग असतो, पण एकाच वस्तूने त्याच वेळी दोघांना आनंद झाला तो संभोग असतो. गुलाबजामुन खाल्ले आपल्या एकट्याला आनंद झाला, पण पत्नीशी भोग घेतला, पत्नीला तुम्हाला दोघांना आनंद झाला, तो संभोग असतो. तसं हरिनाम हे संभोग आहे. हरिनामाला तुम्हालाही आनंद होतो आणि देवाला आनंद होतो, म्हणून ज्ञानोबा हरिभोगाला हरिनामाला संभोग म्हणतात. श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. संत मुक्तीवर भजनयुक्त होतात, देवाचं नाव घेतात, या नामस्मरणाने देवाला आनंद होतो आणि संताला आनंद होतो. आणि म्हणून हरिनामाला ज्ञानोबा संभोग म्हणतात. श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे देवाचं अति आवडीने नाव घेणं. माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी, नाथ महाराज. श्रद्धा म्हणजे भगवंताचं अति आवडीने नाम घेणं. संत मुक्तीवर भजनयुक्त असतात, त्याचं कारण मुक्त झाल्यावर नामचिंतन करतात. का? त्या भगवंताच्या नामचिंतनानं संताला आनंद मिळतोच, पण या नामचिंतनानं देवालाही आनंद मिळतो. आणि म्हणून एका वेळी एका प्रक्रियेने दोघांना आनंद मिळतो, तो संभोग असतो. आणि म्हणून इथं या भक्तिरसानं प्रेमरसानं संत भगवंताला मिठी मारतो. आणि ज्यावेळेस दोन माणसं एकमेकाला मिठी मारतात त्यावेळेस ते दोघेही आनंदी होतात. इथं या मुक्तीवर भजनयुक्त असलेल्या संतानं नामस्मरणानं भगवंताला खुश केलंय आणि संतांनी भगवंताला मिठी मारली आणि भगवंते संताला मिठी मारतो. आणि प्रेमरसे बैसली मिठी, तुकोबा म्हणतात की प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी. मग आता हे हरिनाम अतिशय गोड आहे, अतिशय मोठं आहे आणि अतिशय सोपं आहे. जे हरिनामाने आम्ही सुखी झालो आणि देवाला सुखी केलं, यातून प्रेमरस निर्माण झाला आणि देवाने आम्हाला मिठी मारली आणि आम्ही देवाला मिठी मारली. हे हरिनाम खरं आहे, सर्वात महान आहे आणि सर्वात सोपं आहे, म्हणून ते आमच्या जोगं आहे. आणि म्हणून तुकोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात ती तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गोगे खरे माप. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गोगे खरे माप. हे हरिनाम सगळ्यात सोपं आहे, महान आहे, महान आहे, खरं आहे, पण सगळ्यात सोपं आहे. मुद्दा कसा आहे? हरिनाम सगळ्यात महान आहे, ते खरं आहे, परंतु ते सगळ्यात सोपं आहे, म्हणून आम्हाला घेण्याजोगं आहे. आणि म्हणून आम्ही हरिनाम घेतो. तुका म्हणे आम्हा जोगे, हे सोपं आहे म्हणून आम्ही घेतो, आम्हाला घेण्याजोगं आहे म्हणून आम्ही घेतो, का ते सोपं आहे. आणि मग विठ्ठल नाम, हे विठ्ठल नाम हे खरं आहे, पण याचं माप एवढं गळगळीत भरलंय. आम्ही एवढं हरिनाम घेतो, एवढा नाम घेतो, ते सोपं असल्यामुळं आम्ही एवढं हरिनाम घेतो की विठ्ठल घोगे, घोगे म्हणजे गळगळीत माप. हरिनाम घ्यायला सोपं असल्यामुळे आम्ही इतकं हरिनाम घेतो की हरिनामाचं आमचं माप गळगळीत भरलंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतायत की माझं मन आता पांडुरंगाच्या चरणावर स्थिर झाले, आता ते तिथून कुठं धावणार नाही. मन पांडुरंगाच्या चरणावर कायमचं स्थिर होणं म्हणजेच परमात्मा स्वरूप होणं. मन परमात्मा स्वरूप होणं म्हणजेच मोक्ष असतो. आणि म्हणून हा मोक्ष मला मिळालाय, माझा शीन गेलाय, माझा भाग गेलाय, माझ्या जीवनात परमानंद आलाय. मी सातत्यानं नाम घेतोय, या नामानं मी भगवंताशी या प्रेमरसानं मिठी मारली आहे, भगवंताला मला मिठी मारली आहे. हे हरिनाम सोपं आहे म्हणून मी सातत्यानं घेतोय. आणि म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम.